नमस्कार मंडळी. आज आहे नवरात्रीचा 6वा दिवस म्हणजे 6वी माळ. देवीचे रूप आहे कात्यायनी. आज मी सांगणार आहे देवीच्या कात्यायनी रूपाबद्दलची माहिती. जे रूप घेऊन देवींनी महिषासुराचे नादन केले. चला सुरू करूया. देवींचे नवदुर्गांपैकी कात्यायनी हे रूप 6वे आहे. नवरात्रीच्या षष्ठी तिथीला त्यांची उपासना केली जाते. त्यांचा रंग सोन्याप्रमाणे तेजस्वी आहे. त्या सिंहावर विराजमान असतात. त्यांना 4 भुजा आहेत. त्यांच्या एका डाव्या हातात तलवार आणि दुसऱ्या डाव्या हातात कमळाचे फूल असते. तर त्यांचा वरचा उजवा हात अभय मुद्रेत आणि खालचा उजवा हात वरद मुद्रेत म्हणजे वरदान देणारा असतो. पौराणिक कथेनुसार महर्षी कात्यायन यांनी कठोर तपश्चर्या करून देवीला आपल्या घरी कन्या म्हणून जन्म घेण्याची विनंती केली. जेव्हा महिषासूर नावाच्या राक्षसाने देवांना त्रास दिला तेव्हा त्रिदेवांच्या म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या एकत्रित तेजातून कात्यायनी देवी प्रकट झाल्या आणि महर्षी कात्यायन यांच्या कन्या म्हणून जन्म घेण्यामुळे त्यांना कात्यायनी हे नाव मिळाले. कात्यायनी देवीने महिषासुराचा वध केला म्हणून त्यांना महिषासुरमर्दिनी असेही म्हणतात. त्या शौर्य, सामर्थ्य आणि विजय यांचे प्रतीक आहे. कात्यायनी मातेची पूजा केल्याने भक्तांना अनेक लाभ मिळतात. जसे की ज्यांना विवाहामध्ये अडचणी येत आहेत किंवा ज्यांना इच्छित वर-वधू प्राप्त करायचा आहे त्यांनी कात्यायनी मातेची पूजा करावी असे मानले जाते. वज्रमंडलातील गोपींनी भगवान श्रीकृष्णांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी त्यांची पूजा केली होती. त्यांच्या कृपेने धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 पुरुषार्थांची सहज प्राप्ती होते. त्या भक्तांचे रोग, शोक, संताप आणि भय नष्ट करतात. मातेला मध अत्यंत प्रिय असल्यामुळे त्यांना मधाचा भोग अर्पण केल्याने आकर्षण शक्ती प्राप्त होते असे मानले जाते. पूजा करताना देवीला पिवळ्या रंगाने किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र आणि फुले अर्पण करणे शुभ मानले जाते. तर मंडळी ही होती देवीच्या कात्यायनी रूपाबद्दलची माहिती. तुम्हाला माझी माहिती कशी वाटते? मला नक्की सांगा आणि लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केले की माझे व्हिडिओ तुम्हाला सुरुवात बघायला मिळेल.